गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाच्या विरोधामध्ये आतापर्यंत मोर्चे, आंदोलन, धरणे आंदोलन, मुंडन आंदोलन केल्यानंतर सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या अधिग्रहणाचा विषय प्रशासन असेल, राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांनी कुठेही मध्यस्थी न करता, शेतकऱ्यांशी चर्चा न करता आतापर्यंत ते काढलेले आदेश रद्द केलेले नाही। आम्ही प्रशासनाला मागील आंदोलनाच्या वेळेस 15 दिवसा अगोदर अल्टिमेटम दिलेला होता की जर या आंदोलनाची दखल घेऊन आमचे जमीन अधिग्रहणाचे जे आदेश आहेत ते रद्द झाले नाही तर आम्ही 4 तारखेला ठिय्या आंदोलन करू। परंतु कोणत्याही शेतकऱ्यांशी, गावातल्या सरपंच असतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील किंवा नागरिक असतील, यांच्याशी प्रशासनाने अजून कोणतीही चर्चा गेली 15 दिवस त्या ठिकाणी केलेलं नाही। म्हणून आता संतप्त शेतकऱ्यांनी ठरवलं की सरकार जर आम्हाला आमच्या गावामध्ये येऊन किंवा आमच्या म्हणणं ऐकून घेणार नसेल तर आम्ही सरळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येतो। त्याच ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। आम्ही ठिय्या आंदोलन येणाऱ्या 4 तारखेपासून त्या ठिकाणी करणार आहोत। हजारोच्या संख्येने शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मग त्याच्यामध्ये विमानतळाचा विषय आहे, MIDCचा विषय आहे, औद्योगिक प्रकल्पासाठी अधिग्रहणाचा विषय आहे, रानटी हत्तीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी आहे, मका खरेदी न होता त्या ठिकाणी शेतकरी कर्जबाजारी होत आहे त्यामुळे असलेला त्रस्त झालेला शेतकरी आहे, आणि जिल्ह्यातल्या विविध समस्या घेऊन त्या ठिकाणी शेतकरी आपल्या ठिय्या आंदोलनासाठी त्या ठिकाणी येणार आहेत। आणि हा ठिय्या आंदोलन हा शेतकऱ्यांनी ठरवलाय, ही आरपारची लढाई राहणार आहे। एकतर आम्ही आदेश रद्द करून जाऊ, अन्यथा या ठिकाणाहून घरी जाणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे। आणि या संपूर्ण भूमिकेसाठी काँग्रेस पक्ष असेल, विविध पक्षाचे नेते मंडळी या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि सगळे मिळून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत। ही लढाई काँग्रेस पक्षाची असेल की शेतकऱ्यांची असेल, काय सांग? काँग्रेस पक्ष हा सदैव शेतकऱ्यांच्या सोबत राहिलेला आहे। मी जिल्हाध्यक्ष असताना सुद्धा आम्ही शेतकऱ्यांची लढाई लढत होतो। आता सुद्धा राज्याचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सन्माननीय रोहितदादा पवार असतील किंवा शिवसेनेचे इतरही नेते असतील, या सगळ्यांशी आम्ही त्या ठिकाणी निमंत्रण त्यांना देणार आहोत। आणि या जो 4 तारखेचं आंदोलन आहे याला शेतकऱ्यांचाच आंदोलन, हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे, यासाठी आम्ही लढणार आहोत। काँग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांसाठी लढणारा पक्ष आहे। मी सुद्धा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, आणि मी सुद्धा शेतकऱ्यांच्या या लढाईमध्ये त्यांच्या सोबत पूर्ण ताकदीनं त्यांच्या सोबत उभा आहे। म्हणून येणाऱ्या 4 तारखेला प्रशासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी, चर्चा करावी, आणि शेतकऱ्यांना जे बळजबरीनं त्या शेती घेण्याचा जो त्यांचा मानस आहे तो आम्ही या येणाऱ्या 4 तारखेला फेटाळून लावणार आहे। जी ही आहे